या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. संकल्प अमोलला विचारत असतो की तुमच्या माबाबांची हळद झाली का, आणि त्यावर अमोल सांगतो की हो, हळदीमध्ये आम्ही खूप मजा केली, एकमेकांना हळदसुद्धा लावली. आणि ते ऐकून संकल्प चिडतो. तो म्हणत असतो की ती अप्पी आणि अर्जा नाचले सुद्धा असतील. आणि ते ऐकून अमोल विचारतो की काय म्हणालात तुम्ही. तर संकल्प म्हणतो की काही नाही, मी म्हणत होतो की तुमच्या माबाबांनी डान्ससुद्धा केला असेल ना. आणि त्यावर अमोल म्हणतो की नाही ना, मी आजारी आहे म्हणून बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि ते ऐकून संकल्प खुश होतो. आणि मग त्यानंतर तो मुद्दाम अमोलला सांगतो की अमोलराव, तुम्हाला माहिती आहे का, उद्या तुमचं ऑपरेशन आहे. आणि ते ऐकून अमोलला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, उद्या तर माझ्या माबाबांचं लग्न आहे ना. पण संकल्प म्हणतो की ते तर काही मला माहिती नाही, मात्र आत्ता आपण तुमच्या ज्या काही टेस्ट करत आहोत ना, त्या ऑपरेशनच्या 1 दिवस आधी करतात. आणि जर या टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले तर मग लगेच ऑपरेशनसुद्धा करतात. आणि ते ऐकून अमोल काळजीत पडतो. तो म्हणत असतो की माणिक काका, मला उद्या ऑपरेशन करायचं नाही आहे, मला माझ्या माबाबांचं लग्न बघायचं आहे. तर संकल्प नाटक करत म्हणतो की हे मला सांगून काय उपयोग, तुम्ही जा आणि तुमच्या माबाबांसोबतच बोला. आणि मग त्यानंतर अमोलच्या सगळ्या टेस्ट होतात. आणि मग संकल्प त्याला बाहेर घेऊन येतो. बाहेर अपर्णा आणि अर्जुन बसलेले असतात. ते विचारतात की अमोल बाळा, तुला काही त्रास तर झाला नाही ना. तर तो म्हणत असतो की ते सगळं जाऊ द्या बाबा, पण मला सांगा, उद्या तुम्ही माझं ऑपरेशन करणार आहात का. आणि त्यावर ते दोघेजण पटकन म्हणतात की नाही नाही, तुला कोणी सांगितलं. तर अमोल म्हणत असतो की मग या सगळ्या टेस्ट का केल्या तुम्ही. तर अर्जुन म्हणतो की अरे, हे रेग्युलर चेकअप होतं, बाकी काही नाही. आणि मग अपर्णा अर्जुनला सांगते की अमोलचं चेकअप झालं आहे, तू त्याला आईस्क्रीम खायला घेऊन जा. आणि मग अर्जुन अमोलला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो. त्यानंतर मग डॉक्टर अपर्णाकडे येतात. टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात. ते अपर्णाला सांगतात की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, आपण उद्याच ऑपरेशन करूयात. मात्र तितक्यात अर्जुन आणि अमोल त्या ठिकाणी येतात. आणि नेमकं अमोल हे सगळं ऐकतो आणि मोठ्याने ओरडूनच म्हणतो की काही झालं तरी मी उद्या ऑपरेशन करणार नाही. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन घाबरतात. अमोल म्हणत असतो की बाबा, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात. आणि ते ऐकून ते दोघेजण खाली मान घालतात आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण अमोल काही ऐकायला तयारच नसतो. तो त्या दोघांवर खूप चिडतो आणि म्हणत असतो की मी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, आता मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. त्यावर अपर्णा म्हणते की अमोल बाळा, प्लीज ऐकून घे ना, आत्तापर्यंत आम्ही तू म्हणशील ते सगळं ऐकलं, उद्या तुझं ऑपरेशन होणं खरंच खूप गरजेचं आहे. मात्र अमोल म्हणत असतो की मला आधी तुमचं लग्न बघायचं आहे, बाकी काही नाही. मात्र अर्जुन त्याला समजावतो की ऑपरेशन झाल्यानंतर हवं तर आपण लगेच लग्न करूयात. पण अमोल म्हणतो की ऑपरेशनमधून मी वाचणार आहे का. आणि ते ऐकून अपर्णा मोठ्याने त्याच्यावर ओरडते. मात्र अर्जुन तिला धीर देत शांत राहायला सांगतो. तर डॉक्टर म्हणत असतात की अमोल बाळा, असं बोलू नये, उद्या जे डॉक्टर येणार आहेत ना, ते खूप चांगले आहेत, जर त्यांनी तुझं ऑपरेशन केलं ना तर तुझ्या वाचण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मात्र अमोल म्हणत असतो की डॉक्टर, जर मी वाचलोच नाही तर मग काय करायचं. आणि त्याचं असं बोलणं ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. त्यानंतर अर्जुन अमोलला तेथून घेऊन जातो. तर डॉक्टर अपर्णाला म्हणतात की मॅडम, तुम्ही प्लीज लवकरात लवकर निर्णय घ्या. तर अपर्णा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, आपण उद्याच ऑपरेशन करूयात, आम्ही अमोलसोबत बोलतो. तर दुसरीकडे घरी सगळेजण लग्नाची तयारी करत असतात. तर दीपक आणि मोना एकमेकांशी नेहमीप्रमाणे वाद घालत असतात. त्यानंतर अपर्णा अर्जुन अमोलला घेऊन घरी येतात. अमोलला बघून सगळेच जण खूप खुश होतात आणि त्याच्याशी बोलण्यासाठी जातात. पण तो चिडलेला असतो आणि मोनाला म्हणतो की मोमा, प्लीज मला माझ्या खोलीत घेऊन चल. त्यामुळे मोना त्याला तेथून घेऊन जाते. तर स्वप्नील अर्जुनला काय झाले ते विचारतो. आणि मग अर्जुन सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार सांगतो. सगळ्यांनाच असं वाटत असतं की अमोलचं लवकरात लवकर ऑपरेशन व्हावं. तर अपर्णा म्हणत असते की अमोल काही ऐकायला तयारच नाहीये, आम्ही दोघांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तर बापू म्हणत असतात की आपण यातून काही मार्ग काढू शकत नाही का. तर अपर्णा म्हणते की बापू, सगळं काही आपल्या मर्जीप्रमाणे आणि आपल्या सोयीप्रमाणे होणार तर नाही ना. ते डॉक्टर महिन्यातून एकदाच हॉस्पिटलला व्हिजिट करतात आणि जर त्यांच्या हातून अमोलचं ऑपरेशन झालं तर त्याच्या वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला उद्याच ऑपरेशन करायला हवं. तर दुसरीकडे अमोल देवापुढे हात जोडून बसलेला असतो. तो म्हणत असतो की देव बाप्पा, मी तुझ्याकडे फक्त 1 दिवस मागितला होता ना रे, मग
मग तू मला एक दिवससुद्धा देऊ शकणार नाही का? मला फक्त माझ्या माबाबांचं लग्न बघायचं आहे. एवढी वर्ष ते एकमेकांपासून दूर राहिले, त्यामुळे आता त्यांचं एकमेकांशी लग्न होणं खूप गरजेचं आहे आणि मला माहिती आहे मी ऑपरेशनमधून वाचणार नाही. त्यामुळे माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या माबाबांचं लग्न. तर दुसरीकडे सगळेजण अमोलच्या ऑपरेशनविषयीच बोलत असतात. मोना म्हणत असते की काही झालं तरी छोट्या सरकारांनी ऑपरेशनला तयार व्हायला हवं. रुपालीसुद्धा तेच म्हणत असते. तर अपर्णा म्हणत असते की पण तो ऐकायला तयारच नाही आहे ना. त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो नाहीच म्हणतोय. त्याचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी ऑपरेशन करणार नाही. तर स्वप्नील म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, अमोलच्या बऱ्या होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मात्र तो अजूनसुद्धा आपल्यासोबत आहे, ते फक्त त्याच्या इच्छाशक्तीमुळे आणि ऊर्जेमुळे. जर तो आनंदात असेल तर तो नक्कीच बरा होईल. पण जर आपण त्याच्या मनाविरुद्ध काही करण्याचा प्रयत्न केला तर सिच्युएशन अजून गंभीर होईल आणि त्यांचं हे बोलणं सगळ्यांनाच पटतं. मात्र पुढे काय करायचं, अमोलला कसं समजवायचं यावर कोणाकडे काहीच उपाय नसतो. सर्वजण यातून कसा मार्ग काढता येईल याचाच विचार करत असतात. त्यानंतर अपर्णा, अर्जुन, बापू आणि कदम अमोलला समजवायला जातात. तर दुसरीकडे स्वप्नील आणि रुपाली बोलत असतात. स्वप्नील म्हणत असतो की रुपाली काही करून अमोलने ऐकायला हवं, त्याने हे ऑपरेशन करायला हवं. तर रुपाली म्हणत असते की हो ना, मी तर अमोलशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि ते दोघेजण देवाकडे अमोलसाठी प्रार्थना करू लागतात. दुसरीकडे मोनाची आणि दीपकची सुद्धा तीच स्थिती असते. मोना म्हणत असते की छोट्या सरकारांनी मला सुद्धा त्यांचा खूप लळा लावला आहे, त्यांच्याशिवाय जगण्याची मी सुद्धा आता कल्पना करू शकत नाही. तर दीपक म्हणत असतो की मोना मला खूप भीती वाटतेय ग, पण अमोलला त्याच्या मनाविरुद्ध ऑपरेशनला पाठवून काही चूक तर करत नाहीये ना. तर मोना म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं ठीक, आपण देवावर विश्वास ठेवू. तर दुसरीकडे संकल्प मुद्दाम डॉक्टरांना अमोलच्या ऑपरेशनविषयी विचारत असतो. त्यामुळे डॉक्टर त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात की तुला ही सगळी माहिती कुठून कळते आणि मला माहीत नाही आहे की तुला हे जाणून नेमकं करायचं आहे तरी काय. तर माणिक म्हणजेच संकल्प म्हणत असतो की ते कुटुंब चांगलं आहे आणि मला त्यांच्या मुलाचा सुद्धा लळा लागला आहे, म्हणून मी सहजच विचारत होतो. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की उद्याच त्याचं ऑपरेशन आहे. डॉक्टर अभ्यंकर उद्या हॉस्पिटलमध्ये येणार आहेत ना, जर त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं तर त्याच्या वाचण्याचे चान्सेस 5% आहेत. आणि ते ऐकून संकल्प म्हणतो पण खरंच या ऑपरेशननंतर तो मुलगा वाचू शकतो का? तर डॉक्टर म्हणतात की तशी शक्यता कमीच आहे, कारण त्याच्या मेंदूच्या अत्यंत नाजूक भागाला ती गाठ आहे, त्यामुळे तो वाचू शकणार नाही असंच मला वाटतं. आणि ते ऐकून संकल्प तर खूपच खुश होतो आणि म्हणतो खरंच त्याच्या आईवडिलांची ना मला खूप दया येते, वाईट वाटते, कारण उद्या त्यांचं लग्न आहे आणि उद्याच त्यांचा मुलगा मरण पावणार. मात्र ते ऐकून डॉक्टर म्हणतात की आपण आत्ताच असं बोलायला नको, कारण कदाचित तो मुलगा वाचूसुद्धा शकतो, त्याची इच्छाशक्ती खूप आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. मात्र संकल्प हसतच म्हणतो की कोणीही त्या अंमल्याचं ऑपरेशन केलं ना तरीही तो वाचणार नाही, याची खात्री मी देतो. आणि त्याची इच्छाशक्ती कशी मोडायची ते मला अगदी व्यवस्थितपणे माहिती आहे. आणि मग तो अप्पी अर्जुनच्या घरी जाण्याचं ठरवतो. दुसरीकडे बापू, कदम, अपर्णा आणि अर्जुन अमोलला समजावत असतात. मात्र अमोलचं एकच म्हणणं असतं की जर मी या ऑपरेशनमधून नाही वाचलो तर मग मी माझ्या माबाबांचं लग्न कसं बघणार, त्यामुळे मला आधी त्यांचं लग्न बघायचं आहे. आणि त्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. अपर्णा आणि अर्जुन म्हणत असतात की अमोल, आत्तापर्यंत आम्ही तुझं सगळं ऐकलं ना रे, मग प्लीज आता तू आमचं ऐक, तुला काही होणार नाहीये आणि ऑपरेशन झाल्यावर आम्ही नक्की लग्न करतो. मात्र अमोल काही ऐकायला तयारच नसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.